आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। विधान परिषद निवडणुकीकडे भाजप महाराष्ट्र प्रभारींचे देखील लक्ष। भाजप महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आढावा घेण्यासाठी उद्या मुंबईत येणार। नाना पटोले यांनी भरला एमसीएच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचा अर्ज। पटोलेंसोबत काँग्रेसच्या भूषण पाटील यांनीही अर्ज भरला। एमसीए अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रताप सरनाईकांच्या मुलाकडून अर्ज दाखल। विहंग सरनाईकांनी एमसीए अध्यक्षपदासाठी अर्ज भरला। पुण्यामध्ये होणारी भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुढे ढकलली। 14 जुलैऐवजी आता 21 जुलैला बैठक होईल। आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक। हिम्मत है तो चर्चा करो, नहीं तो खुर्ची खाली करो। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदारांची घोषणाबाजी। एक खासदार असलेला पक्ष इमेज बनवण्यासाठी 200 कोटी खर्च करतो। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला। तर हॉटेल पॉलिटिक्स सोडा, हॉटेल विकत घेण्याइतके अजितदादा गटाकडे पैसे असल्याची ही टीका। 200 करोड़ किसको बोलते हैं? एक पूरे गरीबों की बस्ती बन सकती है। 10 साल का उनको राशन दिया जा सकता है। 200 करोड़ रुपया इस पार्टी का एक खासदार है। आमच्या आमदारांवर आमचा विश्वास त्यांना हॉटेलमध्ये ठेवणार नाही। शरद पवार गटाचे जयंत पाटील यांचं विधान। हॉटेलमध्ये ठेवायचा विचार करत नाही। आमच्या आमदारांवर विश्वास आहे आणि आम्हाला या पद्धतीने कोणाला डांबून ठेवायची आवश्यकता वाटत नाही। विविध पक्षांची जातीची वोट बँक आहे, तशी शेतकऱ्यांची देखील एक वोट बँक हवी। तिसऱ्या आघाडीबाबत बच्चू कडूंसोबत प्राथमिक चर्चा झाली। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची माहिती। खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच निलेश लंके विधान भवनाच्या पायऱ्यांवर लंकेनी केला नमस्कार। धाराशिवमध्ये जरांगेंची मराठा शांतता जनजागृती रॅली। जरांगेंचं जंगी स्वागत। जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर उद्या बीड जिल्ह्यामधील शाळांना सुट्टी। रॅलीमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघातून विधानसभा लढण्याची शक्यता। बावनकुळे सध्या विधान परिषदेचे आमदार। अजितदादा बारामतीमध्ये 14 जुलैला मोठी घोषणा करण्याची शक्यता। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा दावा। अजित पवार नेमकी कुठली घोषणा करणार याकडे लक्ष। अमरावतीच्या तिवसामधील दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांनी मदर डेअरी दूध संकलन करणारी गाडी अडवली। मदर डेअरीचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतलं। नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थांच्या मुख्यालयामध्ये सीबीआयची छापेमारी। बनावट कंपन्या आणि बनावट रिसर्च प्रकरणी छापेमारी असल्याची माहिती। उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार। जनजीवन विस्कळीत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पाहणी।